आज आपण देवनागरी संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या चिन्हे हा भाग शिकणार आहोत. बिलकुल वेळ न लावता देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय? तुम्हाला काल मी आपलं क्लासमध्ये क्लास संपता सांगितलं होतं की देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय. देवनागरी मराठी अंक सर. गुड. देवनागरी संख्या चिन्हे. व्हेरी गुड बेटा शुभम. देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय? मराठी अंक. हा, ठीक आहे. मग मराठी अंक ज्यांच्यापासून संख्या तयार होतात ते अंक सुरुवात कुठून होते तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि याच अंकापासून सर्व देवनागरी संख्या चिन्ह बनतात. सगळ्या देवनागरी कोणतीही संख्या असेल म्हणजे मराठी संख्या असेल तर या अंकांचा वापर करून तयार होते. बरोबर आहे की नाही? मग बघा त्यातला आता आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू. जसं की देवनागरी संख्या चिन्हामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत? कोणत्याही तुम्ही कोणतीही संख्या सांगितली तर ती देवनागरी संख्या चिन्हातच आहे. चला 1 नंबर मी देवनागरीमध्ये लिहिलंय. कोणीतरी मला एक संख्या सांगा. चल शुभम पांढरे सांग एक संख्या. 832. 832. व्हेरी गुड. पुढची संख्या सांगा. 4094. 629. 629. 9999. 809. एक मिनिट आता माईक बंद करा. माईक बंद ठेवायचा. मी एकदा याला DND वर टाकतो. हसू नको का? यशराज पाटील हँड्स डाऊन करायचं बेटा. मध्ये उगीच हँड्स नाही वर करायचं. हँड रेज करायचा नाही. म्हणजे तुम्ही भरपूर संख्या सांगितल्या. ओम दीक्षित असेल, यशराज पाटील असेल किंवा कुणीही तुम्ही भरपूर संख्या सांगितल्या. 5 नंबरची संख्या एखादी आता मी सांगतो. 3456. या सगळ्या संख्या बघा तुम्ही देवनागरीमध्ये लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला प्रश्न काय असतो बघा. आपल्याला प्रश्न असतो की दिलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. मग समजा एखादी संख्या आहे. आता प्रश्न आहे. असा प्रश्न असेल की समजा 14,16,117. बघा ही संख्या वाचण्यासाठी असे प्रयत्न करावे लागतात. ही शतकचं घर, हे हजारचं घर, हे लक्षचं घर, हे कोटीचं घर. किती? 14,15,16,117. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. संख्या चिन्हात लिहा असा प्रश्न असेल. आता ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे. आता खाली आपल्याला काही 4 ऑप्शन असतात. त्याच्यापैकी ते उत्तर बरोबरही असतं. थोडक्यात पण ही कशी लिहायची, ऑप्शनची गरज नसताना संख्या कशी लिहायची आहे, हे सगळे अंक फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे
इंग्रजी अंक त्याचे तयार करायचे. म्हणजे 1 आहे तर त्याला 1 लिहायचं, 4 आहेत 4 आहे तर त्याला 4 लिहायचं, 1 आहे तर त्याला 1 लिहायचं, 5 आहे तर त्याला 5 लिहायचं, 1 आहे तर त्याला 1 लिहायचं, 6 म्हणजे 1 आहे तर त्याला 1 लिहायचं, 6 आहे तर त्याला 6 लिहायचं, 1 आहे तर त्याला 1 लिहायचं, 1 आहे तर त्याला 1 लिहायचं, 7 आहे तर त्याला 7 लिहायचं. हे झालं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लेखन. म्हणजे दिलेली संख्या आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिली. आता दुसरं घेऊ आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. आधी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे नोटबुक घेणे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे काय? तर इंग्लिश नंबर्स, इंग्रजी अंक. इंग्रजी अंक यालाच इंटरनॅशनल नंबर्स म्हणतात. म्हणजे इंटरनॅशनल INTERNATIONAL इंटरनॅशनल नंबर्स NUMBERS इंटरनॅशनल नंबर्स म्हणजे इंग्लिश अंक, इंग्रजी अंक. आता इंग्रजी अंक असो का मराठी अंक असतो, त्याची एवढेच अंक असतात आपल्याला 0 ते 9 याच्यापासूनच सगळ्या संख्या तयार होतात. मग ते कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या अंकांपासूनच सर्व संख्या तयार होतात. मग याच्यापासून जर संख्या तयार होतात तर मग आपल्याला प्रश्न कसा असतो बघा. प्रश्न कसा असतो? समजा एखादा 1 नंबरचा याच्यावरचा प्रश्न. काय प्रश्न असणार आहे? पुढील संख्या तुमचं लक्ष इकडे असलं पाहिजे हा नीट. म्हणजे कानही इकडे असले पाहिजे, तुमची मानही इकडे असली पाहिजे आणि डोळे सुद्धा इकडे असले पाहिजे. हातात पेन असला पाहिजे पण डोळे इकडे असले पाहिजे. काय मी बोलतो याच्याकडे कान असले पाहिजे आणि काय मी लिहितो याच्याकडे तुमची पेन असली पाहिजे. ठीक आहे. पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. पुढील संख्या नाही, देवनागरी संख्या चिन्हात लिहा असं आपल्याला लिहायचंय. पुढील संख्या देवनागरी लिपीत लिहा. आता देवनागरी लिपी पण आधी संख्याच दिलेली नाही. पुढील संख्या म्हणजे पुढे संख्या दिलेली असली पाहिजे. पुढे संख्या देणार आहे. बघूयात कोणती संख्या देत आहेत आपल्याला. देणारे तांबेकर सर संख्या कोणती देत आहेत ते बघा तुम्ही. आता ही संख्या तुम्हाला दिलेली आहे आणि ही संख्या तुम्हाला देवनागरी लिपीमध्ये लिहायची आहे. चला लिहा. तुम्हाला वेळ दिलेला आहे. तुमचा वेळ सुरू होते आत्ता. ज्याचं झालं त्याने हँड रेज केला तरी चालेल. बघा 13 जणांनी आतापर्यंत झालेलं आहे. त्यात भक्ती घाडगे, सानिका चव्हाण, सोहम मिसाळ, अस्मिता खरात,
श्रावणी तळेकर, हर्षवर्धन जायबाय, संग्राम हराळ, आदिती राठोड, शुभम पांढरे, सोनाक्षी रुद्रवार, वेदिका वानखेडे, समृद्धी ठाकरे, प्रशांत सोनने, सृष्टी खांडेभराड, वरद नागरे अँड स्वराज लकस, श्रावणी बोरुडे, वैष्णवी सोळंकी, वैभव अँड यशराज पाटील, अशा 20 जणांचं आतापर्यंत कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे ही संख्या आपल्याला अगदी सोपं होतं, मराठीमध्ये लिहायची आहे. बघा, हे ओप्पो नावाचा कोणीतरी आहे, ओप्पो. तो ओप्पो पण आला होता आपल्याकडे, ओप्पो गेला. तर ही संख्या देवनागरी लिपीत लिहायची, म्हणजे मराठी अंक फक्त याचे तयार करायचे. त्याच्यासाठी काय 7 चे 7, 8, 9, 3, 5, 0 हे त्याचं उत्तर देवनागरी लिपीमध्ये. फक्त ध्यानात ठेवायचं, हे आपल्याला ध्यानात ठेवणं फार गरजेचं आहे. चला, मी सगळ्यांचे हँड लोअर करतो एकदा. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही रिकामी गडबड बडबड फक्त करायची नाही, तुम्ही बोलू शकता. बघा, याच्यानंतर पुढचा आपण घेणार आहोत, काय घेणार आहे, एकदा आपण शॉर्टकट मध्ये आता तुम्ही म्यूट झाला. रोमन संख्या. हो सर. हो सर. तुम्ही म्यूट झाले. आवाज नकोय तुमचा, मला माहिती आहे मी म्यूट झालोय का फ्यूट झालोय का काय झालंय. चला, हे सगळ्यांना आलं ना? ओके. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या, म्हणजे परत परत हे काय मोठं असं जास्त खूप वेळ याला लावून शिकवण्यासारखं नाही आहे, त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर आपण आता घेऊ रोमन संख्या चिन्हे, जे की आपलं झालंय. शॉर्टकटमध्ये रिव्हिजन घ्यायची आहे आणि आपल्याला आता नवोदयचं शिकवायला सुरुवात करायची आहे. रोमन संख्या चिन्हे, कोणतीही संख्या तुम्हाला, म्हणजे मी आतापर्यंत नवोदयचं शिकवत नव्हतो असं नाही, हे नवोदयचंच आहे. नवोदयमध्ये याच्यावर प्रश्न देखील येतात. हा, रोमन संख्या चिन्हे. आणि आता ती रोमन संख्या चिन्हे बघा, आय व्ही एक्स एल सी डी अँड एम. आय व्ही एक्स एल सी डी एम. याच्यातले काही अंक असे आहेत की त्याचा वापर आपण सलग 3 वेळा करू शकतो. त्यातला पहिला आहे आय, आपण 3 वेळा लिहू शकतो. व्ही 3 वेळा कधीही कुठेही येत नाही, व्ही त्या संख्येत एकदाच येतो. आय 3 वेळा येऊ शकतो, आय आय आय. नीट घाला, या ठिकाणी नीट घाला. काय? आय. 3 वेळा आपण आय लिहू शकतो. व्ही 3 वेळा लिहिता येत नाही. एक्स देखील आपण 3 टाइम्स, एका वेळेला 3 वेळा त्याला लिहू शकतो, म्हणजे एका ठिकाणी सलग 3 वेळा लिहू शकतो. यल मात्र पुन्हा 3 टाइम्स लिहिता येत नाही. तसं आपण सी देखील 3 टाइम्स लिहू शकतो. ठीक आहे. डी मात्र 3 टाइम लिहिता येत नाही. देन यम देखील आपण 3 टाइम लिहू शकतो. माईक बंद ठेवायचा, माईक बंद ठेवायचा. हा, मग याचा बाकीचे अंक आपण एकदाच लिहितो, बाकीचे अंक जास्त वेळ लिहिता येत नाही. आता बघा, आय म्हणजे किती सांगितलं तुम्हाला? आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100 अँड डी म्हणजे 500, एम म्हणजे 1000.
बरोबर आहे. विनाकारण माईक चालू करायचा नाही. तर याचा आपण वापर करून आपण संख्या तयार करायला शिकलो. पुढच्या पानावर आता बघा, मी तुम्हाला संख्या देणार, त्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये रोमनमध्ये लिहित चालायच्या. घेऊ ना पुढच्या पानावर आता? हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. हो सर. ठीकच बापू, ठीकच बापू. हो. बघा 2-3 गोष्टी आपल्या पूर्ण झाल्या. देवनागरी संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, आणि आता आज पूर्ण सगळं फायनल होऊन जाणार. त्याला आपण कंप्लीट करणार आज रोमन संख्या चिन्हे. मग रोमन संख्या चिन्हे बघा, एखादं उदाहरण मी तुम्हाला देतो की जे तुम्हाला ज्याच्यात बदल करायचा आहे. सपोज ही संख्या रोमन मध्ये कशी लिहाल? ही संख्या रोमन लिपीत कशी लिहावी? चला सोडवा. तुम्ही सोडवा, तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ देतो आणि मग नंतर मी शॉर्टकट कसा वापरायचा ते तुम्हाला सांगतो. चला, ज्यांचं झालं त्यांनी हँड करा. ज्यांनी ही संख्या रोमन अंकात लिहिली त्यांनी पटपट पटपट हँड करा. बघा मी नाव वाचून दाखवतो, ज्यांचे हँड झाले त्यांचे. एक काम करतो, एकदा सगळ्यांचे लोअर करतो मी, सगळ्यांचे हँड्स लोअर केले. आता परत एकदा हँड करा. ज्यांचं लिहून झाले त्यांनी आता हँड करा. 6-7 सर माझं झालं सर लिहून. तुला हँड करायला सांगितलं. सर हँड कसं करायचं? हँड कोण बोलतंय, कोण विचारतंय मला? एकदम नाव परत सांग. मी आदित्य सर. आदित्य दाभाडे. हँड कसा करायचा बघा पटकन तुम्हाला मी. गप, आता बोलू नको मध्ये. हँड कसा करायचं सांगतो. बघा ही स्क्रीन दिसते तुम्हाला. काय करायचं, स्क्रीनवर टिक करायचं. टिक करून ह्या मोअर बटनाला दाबायचं. मोअर बटन दाबलं की हे बघा इथे लिहितंय रेज हँड. रेज हँड, या रेज हँडला टिक करायचं. आता हँड रेज झाला तुमचा. त्याला जर डाऊन करायचं असेल तर पुन्हा मोअर बटनाला दाबायचं. हे लोअर हँड, त्याला लोअर केलं की आपला हात खाली. हँड रेज म्हटलं की पुन्हा तिथं दाबायचं, आपला हात वर. पुन्हा खाली करायचा असला की हात खाली, हात वर, हात खाली, हात वर, हात खाली. आलं का लक्षात? अय उसू, बघा मग आता तुम्हाला ही संख्या कशी लिहायची होती, कशी लिहिली. ज्यांचे बरोबर असेल त्यांनी चेक करा स्वतः. दिलेली संख्या हिची स्थानिक किंमत लिहायची आहे. 700 म्हणजे किती? म्हणजे 500 आणि हे 700. देन 40 आहे. 4 ची प्लेस व्हॅल्यू 4 आहे, 40 आहे. तर 40 कसे लिहितो आपण? हे 40. आणि 9 कसे लिहितो? हे 9.
याची फक्त स्थानिक किंमत म्हणजेच रोमन संख्या. त्याची स्थानिक किंमत लिहायत जायचं की त्याच्यापासून रोमन संख्या तयार होते. दुसरं गणित घ्या. 426 ही संख्या रोमन मध्ये लिहा. ही संख्या रोमन मध्ये लिहा. चला, आणि जे YouTube पाहतायत त्यांनी काय करायचं, याचं उत्तर कमेंट मध्ये लिहायचं. ज्यांचं झालं त्यांनी हँड रेज करायचा. मी पहिले सगळ्यांचे हँड्स डाऊन करतो. आपलं पहिलं एक सेशन संपलेलं आहे. झूमचं पहिलं सेशन संपलं. ठीक आहे, आपण लगेच दुसरं सेशन स्टार्ट करतोय. हे बघा, हे स्टार्ट केलं मी आणि स्टार्ट होऊन लगेच तुमच्या मी समोर येतोय. हे बघा, नाव आय एम इन फ्रंट ऑफ यू. आणि लगेच मुलं आपली पटपट पटपट मुलं पण जॉईन होतात. काहीच वेळ लागत नाही बिलकुल, म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता. बघा, मुलं फार शार्प आहेत आपली आणि मुलं जॉईन झाली. आम्ही सेल्युलर डाटा ऑन केला. सगळी मुलं जॉईन. हे मी होतो स्पॉटलाईट. आता हे मी झालो स्पॉटलाईट. बघा, झूमचंही नॉलेज तुम्हाला यातून शिकतंय. आणि आता लगेच सर राईस एंड कर. राईस नाही बेटा, ते डाळ भात आहे, डाळ भात. आम्ही एकदा सगळ्यांचे हँड्स डाऊन करणार आहे. बघा, लोअर हँड केलंय. आता तुम्ही हँड रेज करायचं आहे. ही संख्या तुम्हाला रोमन मध्ये कशी लिहायची असा प्रश्न होता. चला, याला रोमन मध्ये लिहून काढू आपण. मी तुम्हाला रोमन मध्ये कशी लिहायची दाखवतो. बघा, या 4 ची प्लेस व्हॅल्यू आहे 400. विस्तारित रूप पण आपल्याला घ्यायचं आहे. 4 ची प्लेस व्हॅल्यू आहे, स्थानिक किंमत आहे 400. मग 400 कसं लिहितो आपण, तर 500 ला 100 कमी, 500 ला 100 कमी. जर संख्या कमी असेल, मोठ्या संख्येच्या जवळची संख्या कमी असेल तर ती डाव्या बाजूला लिहायची. आणि जर समजा शिल्लक असेल, बघा वरती जर पाहिलं आपण 700 होते ना, तर 700 म्हणजे 500च्या शिल्लक झाली 200, म्हणून तसे 700 लिहिले. आता इथं 500 पेक्षा कमी आहे, मग सी इकडून लिहिला. आणि इथे 500 पेक्षा जास्त होते म्हणून हे सीसी इकडून ठेवली है ना. मग हे झाले सीडी म्हणजे 400. आता हे 20 म्हणजे 20 आणि 20 म्हणजे 2दा x. याचा आपण 10चा वापर 2दा 3दा करू शकतो जास्तीत जास्त. आता पुढे किती राहिले, 6 म्हणजे किती, 5 आणि 1. हे झालं रोमन मध्ये लिहून. आलं का लक्षात सगळ्यांच्या? ज्यांचं बरोबर आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं असेल सर माझं बरोबर आहे. गुड. सर माझं बरोबर आहे. माझं बरोबर आहे. आता सर माझं बरोबर आहे. पुढचा प्रश्न वेगळा आहे. सर माझं पण